Problem number 52. A shell suddenly burst means blast होणे, तुकडे होणे, burst into 3 equal parts. Diagram पण दिली. 3 equal parts. Find the velocity of third part. Third part ची velocity find करायला लावली. Initially shell is at rate as shown in figure. एक असे शेल दिली. ओके, दिसतंय का तुम्हाला? एक मिनटं. हां, ओके, दिसतंय. लुक लाईक दिस. इक्वल पार्ट आहे ना. या पार्टला 1 म्हटलं त्यांनी. दिस इज 2, दिस इज 3. मास एम, मास एम, मास एम. ओके, या पार्टची इकडे वेलॉसिटी दिली 6 मीटर पर सेकंड. या पार्टची इकडे वेलॉसिटी दिली 8 मीटर पर सेकंड. ओके, काय विचारलं आहे? ही जी शेल आहे आधी पूर्ण सर्कल होतं, पूर्ण शेल होते की ते बर्स्ट म्हणजे ब्लास्ट झाला. हा एक पार्ट कुठेतरी मूव होईल. हा एक पार्ट दिला आहे, याची कुठं मूव होतो आहे? हॉरिझॉन्टल डायरेक्शनला मूव होतो आहे विथ 6 मीटर पर सेकंड स्पीडने. हा जो पार्ट आहे हा वर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव होतो आहे विथ 8 मीटर पर सेकंड. ह्या पार्टची वेलॉसिटी फाइंड करायची. फर्स्ट कन्सिडर करू की याची वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस पण असेल आणि अलॉंग वाय ॲक्सिस पण असेल. ओके, अशा प्रॉब्लेम्समध्ये काय करायचं की मोमेंटम कन्झर्वेशन लॉ लावायचा आणि दोघे ॲक्सिसला लावायच्या. अलॉंग एक्स ॲक्सिस पण अलॉंग वाय ॲक्सिस पण सेपरेटली लावायच्या. 1 मिनिट. फॅनचा आवाज जास्त होता ना. पुढं आपण. ओके, अशा प्रॉब्लेममध्ये मोमेंटम कन्झर्वेशन लॉ यूज करायचा आणि ते दोघं ॲक्सिसच्या अलॉंग यूज करायच्या. अलॉंग एक्स ॲक्सिस ऑल्सो आणि अलॉंग वाय ॲक्सिस ऑल्सो. फर्स्ट ओके, सपोज याच्या लेट x component of velocity of part 3 is vx. Okay, y component of velocity of part 3 is v. Consider it. Then along x axis external force नाही, त्याच्या ब्लास्ट होत होतो. ओके, एक्सटर्नल फोर्स नाही. सो मोमेंटम का असेल? कन्झर्व. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. अलॉंग एक्स ॲक्सिस इनिशियल मोमेंटम अलॉंग एक्स ॲक्सिसचे मोमेंटम घेतो इज इक्वल टू फायनल. इथं एक्स ठेवायचं असेल लिहून घ्या म्हणजे क्लिअर होईल. इनिशियली काय असेल? रेस्टवर होते. शेलचे प्रॉब्लेम जेव्हा आपण येतील त्यावेळेस ते दिलेलं असतील. दिलेलं ना. हां, इनिशियली शेल इज ॲट रेस्ट दिलं आहे, शोन ॲज शोन इन फिगर. रेस्टवर आहे मीन्स इनिशियल मोमेंटम व्हेलॉसिटी नसेल, इनिशियल मोमेंटम इज 0. फायनली काय झाले? 3 पार्ट. मग तिघं पार्टचे मोमेंटम फाईन कराय मोमेंटम लिहायचे तर अलॉंग एक्स ॲक्सिस. फर्स्ट पार्टसाठी एम फायनल येतो Vx1. ओके, सेकंड पार्टसाठी इथं मास सेम आहे, मास वेगळं राहिलं असतं तू M1 घेतला असता, मी M2 घेतला असता. Vx2 Vx3. ओके, ज्याला आपण Vx मानलं आहे तर मी Vx पुट करून देतो इथं 3 साठी. मास काय? तिघांचं सेम आहे, तिघांचं मास सेम येईल, इथं पण एम येईल. ओके, व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट अलॉंग एक्स ॲक्सिस काय 6 आहे बट लेफ्ट डायरेक्शनला आहे. डायरेक्ट बघा 6 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी दिली ती अलॉंग एक्स ॲक्सिस दिली त्यांनी. तर लेफ्टला आहे तिथं मायनस येईल, तो -6. M2 साठी व्हेलॉसिटी डाऊनवर्ड आहे, अलॉंग वर्ड वाय ॲक्सिस आहे आणि डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. याच्या Vx कॉम्पोनंट 0 आहे, त्याच्या Vx कॉम्पोनंट 0 आहे. याच्यासाठी कन्सिडर केलं आपण हा एम मास असेल आणि हा तर Vx. मास गेट कॅन्सल कारण इकडे 0 आहे, तो कॉमन निघेल आणि या साईडला घेऊन येईल. राहिलं काय मग
सो Vx इज इक्वल टू 6 मीटर पर सेकंड. काय येईल? Vx इज इक्वल टू 6 मीटर पर सेकंड. सिमिलरली y अलॉन्ग y ॲक्सिस, x झाला. आता y ॲक्सिस तसाच इनिशियल मोमेंटम अलॉन्ग y इज इक्वल टू फायनल मोमेंटम अलॉन्ग y वेक्टर. इनिशियल मोमेंटम रेस्टवरती शेल 0. सेम इथे येईल m v1y m vy2 v1y ना सॉरी vy1 होता vy2 and प्लस m vy3. डायरेक्ट m1 m2 न घेता डायरेक्ट घेतले हां. m फर्स्ट पार्टिकल होता हा घेऊन फर्स्ट पार्ट जो आहे त्याची अलॉन्ग वाय ॲक्सिसची वेलोसिटी, तो डायरेक्टली हॉरिझॉन्टल जातं. वाय ॲक्सिसची अलॉन्ग वाय ॲक्सिस त्याची वेलोसिटी ऑफ कॉम्पोनंट ऑफ द वेलोसिटी ऑफ पार्ट फर्स्ट अलॉन्ग वाय ॲक्सिस इज 0 कारण तो हॉरिझॉन्टली मूव्ह होतो आहे. सेकंड पार्ट ओके सेकंडसाठी आहे 8 मीटर पर सेकंड. अलॉन्ग वाय ॲक्सिस आहे ऑब्वियसली डाउनवर्ड डायरेक्शन, सो डाउनवर्ड डायरेक्शन आहे. सो वी हॅव टू टेक मायनस मास आहे m हा येतो 8 मीटर पर सेकंड. 8 vy कन्सिडर केला आहे. मास येईल m थर्ड पार्टसाठी and velocity येईल vy. सो vy इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंड. अजून काय विचारलं आहे का? ओके ऑप्शनमध्ये बघितलं तर डायरेक्शनमध्ये इन टर्म्स ऑफ डायरेक्शन दिले 10 मीटर पर सेकंड इन डायरेक्शन इन विथ 10 मीटर पर सेकंड इन द डायरेक्शन विच मेक 37 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. सर्व हॉरिझॉन्टल सोबतच सांगितले. ओके तर ते कसं निघेल? आधी Vx अँड Vy मला इथं जे ऑप्शनमध्ये दिलं आहे तिथं आय जे के काहीच नाही म्हणजे ते मॅग्निट्यूड दिलेले. तर थर्ड पार्टसाठी जी वेलॉसिटी येईल v3 म्हणून आपण त्याला ती येईल Vxi प्लस Vyची. Vx काय 6i प्लस 8g काय आले 6i प्लस 8g. तर याचे जे मॅग्निट्यूड घेतलं मी तर ते काय येईल 36 प्लस 81 ओप्स 64 8 आहे ना हा 64 हाला 10 मीटर पर सेकंड. आता हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट करतो तर बघा याची जी वेलॉसिटी मला इथं दाखवायची असेल तर कशी दाखवेल Vx हा पण पॉझिटिव्ह आहे हा बी पॉझिटिव्ह याला वेक्टर सॉरी इथून कळेल तुम्हाला ते 6i म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस बघितलं तुम्ही असं तर हा तुम्हाला 6 दिसेल. याची वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस 6 आहे. व्हर्टिकली अपवर्डमध्ये प्लस आहे म्हणजे इकडं असा 8g. याची वेलॉसिटी कुठं असेल रिझल्टंट वेलॉसिटी इकडं असेल आणि ते असेल म्हणजे काय 10 मीटर पर सेकंड. आता त्याचे डायरेक्शन विचारलं आहे विथ हॉरिझॉन्टल. सो वी हॅव टू फाइंड दिस अँगल हॉरिझॉन्टल सोबत. ओके डॅश काय अँगल फाईन करताना ऑलवेज टॅन थिटा यूज करा. काय यूज करा टॅन थिटा यूज करा किंवा मग साईन थिटा पण यूज केला काय हरकत नाही. इथं बघा 37 आणि 53 त्याच गोष्टीमध्ये अँगल मूव फिरलेला आहे. 37 आणि 63 हे आपलं स्टँडर्ड ट्रायंगलशी कुठेतरी मॅच होतो. तर मी साईन थिटा यूज करेल. साईन थिटा काय साईन थिटा म्हणजे दिस अपॉन दिस अपॉन दिस. बघा हे काय 5 हे काय 6 दिस इज 8. साईन थिटा येईल 8/5 सॉरी हां 10 आहे ना ते म्हटलं असं काय झालं 10/5 म्हणजे 8/10 म्हणजे 4/5 हे 4/5 काय करायचं दोन ते ॲक्च्युली साईन थिटा घ्यायची वगैरे नाही. आपला स्टँडर्ड ट्रायंगल येतो थिटा. आता ह्याला असं लिहितं असं करता येईल बघा 8 आहे 4 6 आहे 3 10 आहे 5 याच्यासमोर काय
4 आहे म्हणजे लार्ज अँगलच्या लार्ज इथं जे 3 राहिला असता तर हा 37 राहिला असता. 53च्या समोर 4 असतो आणि 37च्या समोर 3 असतो. ओके, सो काय येईल हा 53. विथ हॉरिझॉन्टल. नेक्स्ट प्रॉब्लेम जो पाहिला सेम आहे, थोडासा डिफरंट आहे. बॉम्ब ब्लास्ट, एक बॉम्ब आहे तो ब्लास्ट झाला आहे. ऑब्विसली स्टार्टिंगला तो रेस्ट असेल. अँड डिवाइड इंटू 3 पार्ट्स विच आर शो इन फिगर. फाइंड द वेलॉसिटी ऑफ थर्ड पार्ट. आता याला फर्स्ट, याला थर्ड म्हटलं त्यांनी, तिथं नंबर दिले पण ज्या पार्टची वेलॉसिटी दिली तो आपल्यासाठी थर्ड पार्ट झाला. हा काय असेल थर्ड पार्ट. याची वेलॉसिटी दिलेली नाही. कन्सिडर दिस इज ॲज अ सेकंड पार्ट. त्याची वेलॉसिटी दिलेली आहे आणि ती अशी दिलेली. हॉरिझॉन्टलसोबत तो 37च्या अँगल तयार करतो आहे अँड हाय 5 मीटर पर सेकंड. अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस. तसं यूज करायचे बघा. मला याची वेलॉसिटी फाइंड करायची. लेट velocity of third along x axis is equal to vx and along y axis is equal to vy. थर्डची मानून घेतलं मी. मास इक्वल आहेत त्यानंतर बघू. ओके, अजून काय दिलं का? सॉरी, ह्याची जी वेलॉसिटी ही 6 वगैरे आता काय 1 मीटर पर सेकंड. पार्ट फर्स्ट जेव्हा मानला आपण त्याची 1 मीटर पर सेकंड. अलॉंग एक्स ॲक्सिस मोमेंटम कन्झर्व असेल तर मोमेंटम काय येईल? इनिशियल मोमेंटम अलॉंग एक्स इज इक्वल टू फायनल मोमेंटम अलॉंग एक्स. इनिशियल मोमेंटम अलॉंग एक्स इज इक्वल टू फायनल मोमेंटम अलॉंग एक्स. आता इनिशियल मोमेंटम आपल्याला एक्स इथं इनिशियल मोमेंटम तर ऑब्वियसली 0 येणार आहे. पण फायनल मोमेंटम काय? फायनल मोमेंटम तिघं पार्टच्या मास इंटू वेलॉसिटी, मास इंटू वेलॉसिटी, मास इंटू वेलॉसिटी. बट अलॉंग एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. ह्याची वेलॉसिटी पाहिली पार्ट फर्स्टची तर अलॉंग एक्स ॲक्सिस डायरेक्ट त्याची वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिसच आहे तर 1 मीटर पर सेकंड मिळालं आपल्याला. मास माहिती, याची आपल्याला फाईन करायची पण ती मी कन्सिडर केली. त्याच्या मास पण माहिती आहे आणि व्ही एक्स मला कन्सिडर करून घेतलं. याचे काय तर याचे मला अलॉंग एक्स ॲक्सिस फाईन करायला लागेल आधी आणि अलॉंग वाय ॲक्सिस फाईन करायला लागेल. काय येईल मग बघा. 5 and 37 काय दोन गोष्टी आहेत आपल्याकडे. 5 आहे अँड 37 आहे. स्टँडर्ड ट्रायंगल आहे. ऑब्वियसली दिस साईड 3 असेल आणि ही साईड असेल 4. ओके, म्हणजे येईल 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे येईल 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सॉरी 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. स्क्वेअर नाही सेकंड. 3 and 4. पार्ट फर्स्ट मास इंटू वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस जे मायनस येणार आहे पार्ट सेकंडसाठी. ओके, मास किती एम, वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस 4 मीटर. राईटला आहे तर प्लस घेऊ. लास्टमध्ये मास एम, वेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस व्ही एक्स. काय येईल इथून एम गेट एम गेट एम गेट कॅन्सल. कॉमन निघेल आणि या साईडला ज्याला 0 होईल तो 3 प्लस व्ही एक्स. सो व्ही एक्स इज इक्वल टू -3 मीटर पर सेकंड. अलॉंग वाय ॲक्सिस नाव. इनिशियल मोमेंटम अलॉंग वाय ॲक्सिस इज इक्वल टू फायनल मोमेंटम अलॉंग वाय ॲक्सिस. इनिशियल मोमेंटम काय 0. फायनल मोमेंटम अलॉंग वाय ॲक्सिस पार्ट फर्स्ट
व्हेलॉसिटी कुठे आहे, हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल कॉम्पोनंट 0 आहे. पार्ट सेकंड व्हर्टिकल कॉम्पोनंट 3 आहे. पार्ट थर्ड व्हर्टिकल कॉम्पोनंट Vy. So Vy is equal to -3 meter per second. Same. Okay. -3. तो velocity काय येईल, V3 is equal to Vxi plus Vyj. -3i -3j मीटर पर सेकंड. मॅग्निट्यूड जे घेतला मी त्याच्यात तर काय येईल, √9 + 9 18 9 × 2 म्हणजे हा येईल 3√2 मीटर पर सेकंड. ओके. याच्यात ऑप्शन दिलेले होते का, याच्यात पण ऑप्शन दिलेले होते आणि सेम आहे. ओके. 45 37 45 45 विथ हॉरिझॉन्टल. दिस इज अ मॅग्निट्यूड 3√2. ओ याचे मॅग्निट्यूड लिहिताना मागच्याच प्रॉब्लेमचे ऑप्शन कंटिन्यू झाले, फक्त अँगल चेंज केले गेलेत. त्याचे ऑप्शनमध्ये याचे आन्सर नाही. त्याचे मॅग्निट्यूड येईल 3√2. ओके. आता डायरेक्शन फाईन करायचे असेल याचे, तर आधी व्हेलॉसिटी इथून व्हेलॉसिटी कोणत्या डायरेक्शनला ते कन्सिडर करून घ्या. बघा इकडे सेपरेट करतो मी. हा पार्ट 3m3 कुठं मूव होतो आहे, -3 आहे, म्हणजे या डायरेक्शनला मूव होतो आहे विथ -3 आहे व्हेलॉसिटीने. नंतर सॉरी -3j -3 आहे पण आहे, सो इकडं पण मूव होतो हा -3 आहे. रिझल्टंट डायरेक्शन कुठं असेल, म्हणजे हा पार्ट इकडं कुठं मूव होणार आहे. असा मूव होतो आहे. हॉरिझॉन्टल सोबत अँगल काढायचा आहे. असा अँगल नका काढजा. वेक्टर 2 वेक्टर्समधला अँगल केव्हाही स्मॉल अँगल असतो, 180पेक्षा कमी असायला. असा जर घेतला तुम्ही तो 180पेक्षा जास्त असेल तो. सो वी हॅव टू टेक दिस. ओके. मग हा अँगल कसा येईल, याला मी ही साईड जॉईन करून दे. सपोज हा थिटा आहे, ही काय रिझल्टन आहे 3√2. ओके. सो sin theta is equal to this side means this, so this is 3/3 3 get cancel 1/√2 आणि 1/√2 केव्हा येतो, ज्यावेळेस थिटा 45 असेल, ओके. सो अँगल येईल 45 विथ हॉरिझॉन्टल. कोणता तरी एक ऑप्शनचे आन्सर 3√2 असेल. इथं थोडंसं वेगळं आहे. नेक्स्ट सेम प्रॉब्लेम आहे, तो तुमच्यासाठी होमवर्क. त्याच्यात पण मे बी त्याच्यात पण ऑप्शन चुकीचे असतात, फक्त अँगल बघून घ्या. ऑप्शन एखादा 10 आणि 10 ते डायरेक्ट कॉपी झाले मान ठेवताना, डायरेक्ट कॉपी केलं मी ऑप्शनवर, तर त्याच्यामध्ये चुकले असतील एखादा. $55 नंबरचा प्रॉब्लेम थोडा इंटरेस्टिंग आहे. काय दिलं, अ शेल इज फायर्ड, एक शेल आहे म्हणजे बॉम्ब समजा, फायर विथ द व्हेलॉसिटी दिली, त्याची व्हेलॉसिटी 10√2. याच्यात डायग्रॅम दिलेली नाही. ओके. मला आन्सरमध्ये दिसते पण ती डायग्रॅम दिलेली नाही. अ शेल इज फायर्ड विथ 10√2 मीटर पर सेकंड
ॲट ॲन अँगल 45 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. 45 डिग्री अँगल ॲट ॲन अँगल 45 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. दिस इज हॉरिझॉन्टल. ओके, म्हणजे शेल कसं आहे, शेल कुठं फायर केली विथ द स्पीड दिस अँड ॲट अन अँगल 45 डिग्री मीन्स ह्या डायरेक्शनला शेल फायर केली. असं कुठं तरी अशी मूव होईल ती, हा येईल तुमच्या 45 डिग्री. ओके, ॲट मॅक्झिमम हाईट मीन्स इथं ॲट मॅक्स हाईट शेल बर्स्ट, शेलचे तुकडे झाले, पार्ट झाले इंटू 2 पार्ट्स. फक्त किती? 2 पार्ट्समध्ये. इन द मास रेशो, एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. काय दिलं त्यांनी? मास रेशो दिला आहे, आणि तो काय? 2:1. 2:1. If the lighter part fall freely, then find x component of velocity of heavier part just after blast. काय होतं आहे? मॅक्झिमम हाईटला येऊन ती शेल आहे ना व्हर्स होते, पार्ट होत आहेत. किती? 2 पार्ट्स. म्हणजे एक पार्ट्स इकडं असेल तर एक मोठा असा घ्या आपण. याच्यातून जो लायटर पार्ट आहे म्हणजे हा फ्री फॉलमध्ये काय? फ्रीली फॉल म्हणजे तो डायरेक्टली खाली येणार आहे. त्याची काय व्हेलॉसिटी दिली का? नाही, त्याची व्हेलॉसिटी दिलेली नाही. तर याची व्हेलॉसिटी फाईन करायला लावली, याची पण नाही. याची ॲक्च्युली याच्या एक्स कॉम्पोनंट फाईन करायला लावला. याची जी पण व्हेलॉसिटी असेल इकडं अशी कुठंतरी, त्याच्या एक्स कॉम्पोनंट ही फाईन करायला लावली आहे फक्त, बस. दोघं कॉम्पोनंट नाही. ओके, मास काय दिला आहे? 2:1. लायटर पार्ट त्याच्या मास 1 kg घेतला. याचे किती येईल? ऑब्विसली 2 kg. ओके, इनिशियली काय होतं ते? इनिशियली शेल जी होती, ती रेस्ट होती का? नाही. इथून तिला फायर केलं आहे 45 अँगलमध्ये. व्हेलॉसिटी दिली आहे, येस व्हेलॉसिटी दिली आहे 10√2. आता प्रोजेक्टाईल मोशन रिकॉल करा. बघा, इथून अशी शेल, सपोज इथून अशी शेल आली, इथं येऊन ती ब्लास्ट झाली. म्हणजे ज्या इनिशियल प्रोसेस ती इकडं कुठंतरी येते. मॅक्झिमम हाईटलाच, इथं पण नाही पकडता येणार ॲक्च्युली, मॅक्झिमम हाईटवरच येते. आपण इकडे घेऊ ॲट मॅक्स हाईट. इनिशियली त्याच पॉईंटला ती बर्ड्स मीन्स तुकडे झाले त्याचे. किती झाले? हाफ सेकंड पार्ट. हा इकडं फ्रीली फॉल होता म्हणून खाली येत होता. हा पार्ट जो होता तो जात होता, तो कुठं जात होता माहिती नाही, बट त्याचा एक कॉम्पोनंट आपल्याला माहिती होता Vx इकडं. मे बी तो असा जात असेल, कन्सिडर करू आपण. आणि हा Vy कन्सिडर केला आपण. ओके, Vx आधी इनिशियल, हे फायनल सिच्युएशन. हे इनिशियल मला जर आता काय सांगितलं त्यांनी की फायर केल्यानंतर फक्त व्हेलॉसिटी दिली आहे, फोर्स दिलेला नाही. सो एक्सटर्नल फोर्स आपण कन्सिडर करू काय? 0 आहे. बट कशाच्या अलॉंग एक्सटर्नल फोर्स 0 आहे? इथं एक्स ॲक्सिसच्या अलॉंग एक्सटर्नल फोर्स 0 आहे. वाय ॲक्सिसच्या अलॉंग एक्सटर्नल फोर्स का असेल? ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटी. काय असेल? ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटी असेल. ग्रॅव्हिटी एक्सटर्नल फोर्स आहे, म्हणजेच P इनिशियल अलॉंग y इज नॉट इक्वल टू P फायनल अलॉंग y. मोमेंटम अलॉंग y डायरेक्शन नॉट कन्झर्व. ओके, कन्झर्व असेल तर फक्त काय? P इनिशियल अलॉंग x इज इक्वल टू P फायनल अलॉंग x. कन्झर्व असेल तर फक्त एवढंच असेल, ते राहणार ना. आपल्याला याच्याशीच लेनदेन नाही, कारण आपल्याला Vx फाईन करायचा, Vy सांगितला नाही. आता इनिशियली रेस्ट आहे का? मोमेंटम 0 येईल का? नाही, कारण काय? याला व्हेलॉसिटी काहीतरी व्हेलॉसिटीने फायर केलं होतं. ती व्हेलॉसिटी 10√2. मग मॅक्झिमम हाईटवर त्याची व्हेलॉसिटी का असेल? तर फ्रॉम प्रोजेक्टाईल मोशन, ज्यावेळेस एखादा प्रोजेक्टाईल मॅक्स हाईटवर जातो, तर मॅक्स हाईटवर त्याची व्हेलॉसिटी Vy
इज इक्वल टू 0 असेल, कारण का तो वरती नाही जाणार, एक असा आहे तो वरती जातो 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 एक मॅक्स साईडला येईल नंतर खाली येईल, म्हणजे असं मॅक्झिमम हाईटला असेल व्ही वाय आपण 0 घेतो, त्याच्या वाय कॉम्पोनंट त्याच्या वेलोसिटीचा वाय कॉम्पोनंट 0 असतो. आणि व्ही एक्स काय असेल ॲट मॅक्झिमम हाईट, तर व्ही एक्स काय असतो प्रोजेक्टाईलमध्ये हॉरिझॉन्टली ॲक्सेलरेशन 0 आहे, फक्त व्हर्टिकल ॲक्सेलरेशन घेतो आपण, काय घेतो ते ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर फक्त व्हर्टिकल मोशनची वेलॉसिटी चेंज होते, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आपण कॉन्स्टंट घेतो. थोडं रिमाइंड होत असेल तर आठवण करा या गोष्टी. आणि ते वाचत राहा मिनिमम. बघा जेवढे आपले पूर्ण सिलेबस होणार नाही मी हे मान्य करतो, बट जेवढे चॅप्टर होणार त्याच्यात पण सफिशियंट मार्क्स येतात. पूर्ण सिलेबस कोणता आय आय टीला चालतात लोक. तर काय हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हा कॉन्स्टंट असेल, म्हणजे व्ही एक्स काय असेल यू एक्स एवढा असेल. यू एक्स काय दिस इज यू वाय, इनिशियल वेलॉसिटीचा एक्स कॉम्पोनंट म्हणजे यू एक्स. मग यू एक्स व्ही वाय निघू शकतो का, ऑब्वियसली निघू शकतो. यू एक्स काय येतो यू कॉस थिटा, इथं काय येईल यू कॉस 45, यू काय दिला आहे यू दिला आहे 10, हा का असतो आपला यू, सॉरी मॅग्नेट्यूड घेतो 10√2, कॉस 45 1/√2, √2 कॅन्सल, दिस इज 10 मीटर पर सेकंड. यू एक्स मिळाला, हा येईल मग 10 मीटर पर सेकंड. केव्हा इनिशियल इथं बिफोर ब्लास्ट, काय हा बिफोर ब्लास्ट, इथं लिहून घ्यायला लागले इनिशियली. ओके, मास काय येईल इनिशियली, आपल्याला मोमेंटम लागणार तर मास पण लागेल, तर इनिशियल मास येईल 3 kg. 3 kg का घेतलं सर, कारण बघा त्याने दिलं होतं मास रेशोमध्ये ब्लास्ट होतोय, एका लायटर पार्टचं मास हा 1 असेल 2:1 रेशो, म्हणजे आपण याच्या 1 kg घेतलं तर याच्या आपल्याला 2 kg घ्यावं लागेल. हा तुमच्या 1 kg घेतला तर हा का असेल 2 kg, हेवियर पार्टचा मास 2 kg, म्हणजे टोटल मास का असेल दोघं एक असेल त्यावेळेस असेल हा 3 kg. काय असेल तो 3 kg. हां, आणि नोटबुकमध्ये घेताना याला 3M घेतलेलं आहे, याला M घेतलं आहे नोट्समध्ये, आणि याला 2M घेतलं आहे. रेशो बघा आता, हा M आहे तर हा 2M आहे, 2:1. ओके, दोघं मिळून हा होईल 3M, तर याला पण आपण 3M करून घेता. 3M दिलेलं नव्हतं ते, याच्यावरून घेतलं. आत्ता मोमेंटम कन्झर्वेशन लॉस करणार, पण फायनली काय होईल ते सांगा. आता फायनली आपल्याला फक्त लॉंग एक्स ॲक्सिसचा विचार करायचा आहे, कारण आपल्याला फाईन काय करायचे इथं लिहिलं नाही मी, फाईन करायचे आपल्याला हा व्ही एक्स, हेवियर पार्टच्या व्हेलॉसिटी कॉम्पोनंट अलॉंग एक्स डायरेक्शन, म्हणजे व्ही एक्स. म्हणून मी फक्त याचे काय विचार करेन, फक्त हॉरिझॉन्टल मोशनचा विचार करेन. याला इथं इनिशियल करून घेऊ आपण, आणि याला इथं फायनल करू, म्हणजे ते कन्फ्यूज होणार. ओके, फायनली याची वेलॉसिटी, याची अलॉंग एक्स ॲक्सिस डायरेक्ट लिहिलं असतं परवडलं असं मला वाटतं हे असं लिहिण्यापेक्षा, पण ठीक आहे नोट्समध्ये डायरेक्टच दिलं आहे. याची वेलॉसिटी जे घेतली अलॉंग एक्स ॲक्सिस काय येईल 0. वेलॉसिटी ऑफ एक्स कॉम्पोनंट आहे कसला मास एमची वेलॉसिटीच्या, याची वेलॉसिटी काय येईल मी ती मानली, मला तेच फाईन करायची. ओके, मॉर्निंग घेतली मला तेच फाईन करायची. नंतर अजून मास तर मला माहिती आहे M अँड टॉईस, बस झालं. मोमेंटमसाठी मला वेलॉसिटी आणि मास या दोनच गोष्टी लागतात. आता यूज करेल मी मोमेंटम कन्झर्वेशन लॉ. इनिशियल मोमेंटम, इनिशियल मास 3M अलॉन्ग एक्स ॲक्सिस आहे. ओके, इनिशियल मास 3M, इनिशियल वेलॉसिटी अलॉन्ग एक्स ॲक्सिस मी आत्ताच फाईन केली 10 मीटर, सो दिस इज 10. इकडं फायनल मोमेंटम काय काय येईल याचं प्लस याचं,
फायनल मोमेंटम ऑफ धिस एमसाठी व्हेलॉसिटी काय ते 0, तर मोमेंटम येईल 0. फायनल मोमेंटम ऑफ हेवियर पार्ट अलॉंग एक्स डायरेक्शन, त्याचे मास येईल 2m आणि व्हेलॉसिटी येईल vx फायनल. ओके, मला काय फाईन करायचे, हेच फाईन करायचे. दिस गेट कॅन्सल, हा झाला तुमच्या 30. सो 30 इज इक्वल टू 2vx फायनल. सो vx इज इक्वल टू 15 मीटर पर सेकंड्स. बरोबर आहे का? ओके, बरोबर आहे. का आला हा vx फायनल कसली, म्हणजे याची व्हेलॉसिटी अलॉंग दिस. एवढा कठीण नव्हता बघा, नोट्समध्ये एकदम शॉर्ट दिला, एकदम काहीच नाही, काही फक्त एवढं आठवण ठेवा की तुम्हाला प्रोजेक्टाईलचे नॉलेज यूज करायचे होतं. ॲट मॅक्झिमम हाईट vy इज इक्वल टू 0. नेक्स्ट प्रॉब्लेम सेम आहे, एकदम सेम आहे, फक्त इथं काय आहे 60 डिग्री, काय तिथं 60 डिग्री आणि व्हेलॉसिटी जी दिली ही 10√2 याच्या 100 मीटर पर सेकंड आहे, फास्टली जातो आहे. सेम आहे हॉरिझॉन्टल ॲट द हायेस्ट पॉईंट. बघा हायेस्ट पॉईंट ऑफ इस ट्रॅजेक्टरी मीन्स मॅक्झिमम हाईटलाच. शेल एक्सप्लोड इंटू 2 इक्वल फ्रॅगमेंट्स. 2 फ्रॅगमेंट्स म्हणजे पार्ट, साधं सिम्पल आठवण ठेवा. फ्रॅगमेंट्स सांगितलं असतील तर 2 पार्टमध्ये आलं असेल. ओके, म्हणजे फ्रॅगमेंट्स म्हणजे पार्ट ॲक्च्युली 2 फ्रॅगमेंट्स सांगितलं, 2 पार्ट, 2 पार्टमध्ये झालं. वन ऑफ द फ्रॅगमेंट्स मूव अलॉंग द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. तिथं काय सांगितलं आहे, हा जो इथं फ्री फॉल होता ते सांगितलं आहे की निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे मूव होतो आहे असं सांगितलं. ओके, विथ द स्पीड, अरे विथ अ स्पीड ऑफ अदर फ्रॅगमेंट्स ॲट टाइम ऑफ 2 इक्वल फ्रॅगमेंट्स आहेत, दोघांच्या मास कसं होईल ते 2m im हा असं. याची स्पीड नाही दिली ना, पण या प्रॉब्लेममध्ये एक गोष्ट राहिलेली आहे, शोधावं लागेल ते कुठून घेतला प्रॉब्लेम ते लक्षात नाही मला आता. वन ऑफ द फ्रॅग याच्यात काय आहे दिलेलं, काय सेम होतं आहे. इथं एक शेल आहे, त्याचे 2 पार्ट होतील, एक असा एक असा. हा पार्ट जो असेल तो निगेटिव्ह ॲक्सिसला मूव होतो आहे. इथे एवढं अजून एक गोष्ट डिफरंट काय आहे की दोघांच्या मास सेम आहे. 2 पार्ट जे होतात दोघांचे मास सेम आहे. एक पार्ट निगेटिव्ह ॲक्सिसला मूव होतो, पण त्याची व्हेलॉसिटी दिलेली आहे बट इथं लिहायला राहिली. ती जे दिलेलं राहिली असेल तर हा प्रॉब्लेम कम्प्लीट होईल. मी तुम्हाला नंतर सांगतो, ते शोधावं लागेल थोडं. नेक्स्ट 57 नंबरचा प्रॉब्लेम. डायग्राम दिली त्याच्यात. वन के जी 2 मीटर पर सेकंड हा ब्लॉक येतो आहे. स्प्रिंग आहे, ऑब्विसली रिलॅक्स असेल, कोणी त्याला पुश व पुल केलेलं नाही. इच ब्लॉक शोन इन फिगर हॅज 1 kg मास. रिअल ब्लॉक मूव विथ द, जो रिअल ब्लॉक आहे हा फ्रंट आणि हा रिअर. रिअल ब्लॉकची व्हेलॉसिटी दिली आहे 2 मीटर पर सेकंड टुवर्ड्स फ्रंट फ्रॉम ब्लॉक होऊन गेला आहे तर टुवर्ड्स फ्रंट ब्लॉक ॲट रेस्ट. हा कशावर आहे, रेस्ट काय येतो, रेस्ट कंडिशनमध्ये. ओके, द स्प्रिंग अटॅच टू द फ्रंट ब्लॉक इज लाईट. याचे मास दिलेलं मास आहे निग्लिजेबल, एकदम लाईट स्प्रिंग आहे. अँड हॅज स्प्रिंग कॉन्स्टंट दिला आहे k इज इक्वल टू 50 न्यूटन पर मीटर. ओके, फाइंड द कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग. आपल्याला फाइंड करायचे कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग. ॲझ्युम ऑन फ्रिक्शनलेस सरफेस. जी पण सिस्टम आहे सर्व ते काय
फ्रिक्शनलेस आहे. आता वी वॉन्ट मॅक्झिमम कॉम्प्रेशन डेल्टा एक्स. काय दिलं बघ, काय होईल, एक ब्लॉक आहे, एक्सटर्नल फोर्स 0 कन्सिडर करा कारण त्याची फक्त वेलॉसिटी दिली, फोर्स दिलेला नाही. ओके, व्हर्टिकली ते मूव्ह होणार नाही एका सरफेसवर आहे, तर व्हर्टिकल तर काही पॉईंटच नाही. एक्सटर्नल फोर्स तो आहे ग्रॅव्हिटी, पण त्याच्यात काही हे नाही, इफेक्ट नाही होणार आहे. फक्त हॉरिझॉन्टली बघितला तर एक्सटर्नल फोर्स 0, तो हॉरिझॉन्टल मोमेंटम मी कन्सिडर करेल. याची वेलॉसिटी आहे 2 मीटर पर सेकंड. हा काय रेस्ट, एक स्प्रिंग आहे, हे अटॅच नाही, ह्याला स्प्रिंगला पुश करेल, इथं स्प्रिंगला टच होईल, स्प्रिंग काय होईल, कॉम्प्रेस होईल. मला काय फाईन करायला आहे, मॅक्झिमम कॉम्प्रेशन होतं का. ओके, कॉम्प्रेशन, हां मॅक्झिमम कॉम्प्रेशन फाईन करायला लागेल, फक्त कॉम्प्रेशन दिलं आहे. मॅक्झिमम कॉम्प्रेशन काय होईल बघा, हा ब्लॉक स्प्रिंगला पुश करेल. ओके, पुश करेल, स्प्रिंग काय होईल, कॉम्प्रेस होईल. एक असा होईल की ती मॅक्स कॉम्प्रेस होईल, त्याच्यानंतर कॉम्प्रेशन होणार नाही. त्याच्यानंतर काय होईल, हा ब्लॉक मूव्ह व्हायला लागून जाईल. बट हा ब्लॉक मूव्ह होण्याच्या आधी जेवढं कॉम्प्रेशन होते मॅक्झिमम कॉम्प्रेशन असेल. आणि एकदम मॅक्झिमम कॉम्प्रेशन झालं स्प्रिंगचं की हा ब्लॉक पण मूव्ह होईल आणि दोघं ब्लॉक सोबत मूव्ह होतील. ओके, स्प्रिंग ही कॉम्प्रेस झालेली असेल आणि दोघं ब्लॉक असे सोबत मूव्ह होतील, म्हणजे दोघांची फायनल वेलॉसिटी काय असेल, सेम असेल, 0 नाही, सेम असेल. लेट फायनल velocity of both block is equal to v. मी काय केलं, कन्सिडर करून घेतलं, फायनल वेलॉसिटी काय असेल, v. फायनल वेलॉसिटी, फायनल सिच्युएशन केव्हा ज्यावेळेस सोबत मूव्ह होतील, स्प्रिंग ही मॅक्झिमम कॉम्प्रेस होऊन गेलेलं असेल. ओके, इनिशियली काय, फक्त हा मूव्ह होतोय, हा वरून, तर मी मोमेंटम कन्झर्वेशन लॉ यूज करतो अलॉंग एक्स ॲक्सिस. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम पूर्ण सिस्टमच्या ह्याचं मोमेंटम येईल 1 × 2, 1 × 1 का मास, 2 काय वेलॉसिटी, प्लस ह्याचं मोमेंटम काय येईल, ह्याचं मोमेंटम येईल 0. इनिशियली तो रेस्ट होता, मास होता पण वेलॉसिटी 0. फायनल मोमेंटम, फायनली ह्याचे मोमेंटम काय येईल बघा, फायनल काय आहे, स्प्रिंग मॅक्झिमम कॉम्प्रेशन दोघं मूव्ह होतात, म्हणजे त्याचे मास, त्याची वेलॉसिटी जी मी v कन्सिडर केली, प्लस याचे पण मास आता येईल आणि त्याची स्वतःची वेलॉसिटी म्हणजे मी कन्सिडर केलं आहे v. तर काय आलं आहे, 2 = 2v, सो v = 1 मीटर पर सेकंड. फायनल वेलॉसिटी निघाली. मला फाईन काय करायचं आहे, एक्स. ओके, वेलॉसिटी निघाली, एक्स फाईन करायचं आहे. एक्स का काय, एक्स मॅक्झिमम कॉम्प्रेशन म्हणजे किती लेंथ कॉम्प्रेस झाली स्प्रिंग म्हणजे काय येईल, त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी. सो वी कॅन यूज COE, कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी. वाय, कारण अलॉंग एक्स ॲक्सिस एक्सटर्नल फोर्स 0 आहे, फ्रिक्शन पण 0 आहे, सो मी डायरेक्टली तो लॉ यूज करू शकतो. तो लॉ काय, तो कायनेटिक एनर्जी इनिशियल, पोटेन्शियल एनर्जी इनिशियल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल प्लस पोटेन्शियल एनर्जी फायनल. कायनेटिक एनर्जी इनिशियल पूर्ण सिस्टमची घेऊ आपण. याची कायनेटिक एनर्जी काय येईल, 1/2 m म्हणजे मास 1 v², 2च्या स्क्वेअर वेलॉसिटी. ओके, पोटेन्शियल एनर्जी येईल का त्याची पूर्ण सिस्टममध्ये, याची पोटेन्शियल येईल का नाही, सरफेसला रेफरन्स कन्सिडर करा. सो पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. व्हॉट अबाउट दिस कायनेटिक एनर्जी 0, पोटेन्शियल एनर्जी 0. स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी येईल नाही, आधी टच नाही झाला आहे, इनिशियल सांगितलं आहे, टच होण्याच्या आधी कॉम्प्रेशन नाही नॉर्मल लेंथमध्ये, तर परत ती पण 0 लागली. तर लिहून घ्या, स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी ओके इज इक्वल टू दिस साईड फायनल कायनेटिक एनर्जी काय, याची पण आहे याची पण आहे. ओके, हा पण मूव्ह होतो विथ द वेलॉसिटी काढली आपण 1 मीटर पर सेकंड. याची काय येईल, 1/2 1/1च्या स्क्वेअर, याचे 1/2 1/1च्या स्क्वेअर. दिसतंय का, ओके दिसतंय. पोटेन्शियल एनर्जी फायनल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल 0 जे रेफरन्सवर आहे ते काय लिहित नाही मी,
डायरेक्ट स्प्रिंगची लिहितो मी. स्प्रिंगची पोटेन्शियल जे काय येईल, स्प्रिंग ही कॉम्प्रेस झालेलं असेल, स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी ते 1/2 kx². एक्स काय असेल इथं, मॅक्झिमम कॉम्प्रेशन जे आपल्याला हवं आहे. इकडं बघा, 1/2 × 4 इज इक्वल टू, बरोबर, त्या साईडला 1/2, 1 1 1 इट कॅन्सल, 1/2 ओके प्लस 1/2 kx², 1/2 1/2 1/2 कॅन्सल, 4 इज इक्वल टू 1 + 1 2 प्लस kx². के दिला आहे आपल्याला, कुठं दिला आहे 50. हा इथं इकडं आला तर हा राहील 2 इज इक्वल टू 50 x². सो x² इज इक्वल टू 1/25. कसा, हा 50 इकडे येईल, 50 होईल 1/25. सो x इज इक्वल टू 1/5. सो x इज इक्वल टू 0.2 मीटर. बघा, स्प्रिंग दिसली, स्प्रिंग कॉम्प्रेशन एक्सटेन्शन होत असेल, CO यूज करून घ्यायचा. एक फ्रिक्शन पण नव्हता आणि एक्सटर्नल फोर्स पण नव्हता. ज्यावेळेस स्प्रिंग दिसते, लक्षात ठेवायचं, स्प्रिंगचा प्रॉब्लेम आला, कॉम्प्रेशन एक्सटेन्शन असेल, पोटॅन्शियल एनर्जी लगेच एंट्री करते तिथं. पोटॅन्शियल एनर्जी आली म्हणजे आपण CO यूज करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम आहे 58 नंबरचा, लगभग सेम प्रॉब्लेम आहे. इफ एन एक्सटर्नल किक गिव्ज अ वेलॉसिटी 14 मीटर/सेकंड टू द हेवियर ब्लॉक. जो 2 ब्लॉक दिले, हा 5 kg, हा 2 kg. ओके, वेलॉसिटी याला एकाने किक मारली, किक मारल्यामुळे काय आलं, याची वेलॉसिटी आली 14 मीटर/सेकंड. ओके, एक्सटर्नल फोर्स तरी पण 0 घेतला. असं विचार करायचं, किक लावली, फोर्स दिलेला नाही म्हणजे एक्सटर्नल फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस 0. हेवियर ब्लॉक टुवर्ड्स द लाईट, हा जो ब्लॉक आहे इकडे जातो आहे. हां, ही जी स्प्रिंग आहे ही कनेक्टेड आहे. काय आहे, कनेक्टेड स्प्रिंग आहे. ओके, याला किक मारली, ब्लॉक तिकडं मूव होतं आहे विथ द वेलॉसिटी दिस. फाइंड द वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. लगेच याला ज्यावेळेस इथं किक, याला क्लिक मारल्यानंतर लगेच सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी काय आहे ते फाइंड करायला लावले. काय, VCM. दुसरी गोष्ट, सेकंड काय फाइंड करा, वेलॉसिटी ऑफ बोथ ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास जस्ट आफ्टर किक. किक मारल्यानंतर लगेच. आता काय होईल बघा, याला किक मारली, वेलॉसिटी मारली 40 मीटर/सेकंड. हा ब्लॉक इकडं मूव होईल टुवर्ड्स द दिस, तिकडं मूव होतोय. स्प्रिंग काय होईल, कॉम्प्रेस होईल. हा ब्लॉक लगेच मूव नाही होणार आहे, आधी स्प्रिंग कॉम्प्रेस होईल. मॅक्झिमम इकडं नाही, सॉरी, स्प्रिंग अशी कॉम्प्रेस होते, अशी दाबली जाईल आणि मॅक्झिमम कॉम्प्रेशन नंतर मग ब्लॉक पूर्ण सिस्टम होईल. सो VCM काढायचं असेल तर VCMचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, 2 पार्टिकल असेल तर M1V1 प्लस M2V2 अपॉन M1 प्लस M1 काय 5, वेलॉसिटी काय 14 V1. ओके, M2 काय 2, पण वेलॉसिटी काय रेस्ट आहे 0. 2 + 5 7. झालं. ओके, नेक्स्ट याची वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. ओके, जस्ट आफ्टर किक. आता बघा, याची वेलॉसिटी काय 14 आहे, सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी काय 10 आहे. ऑब्व्हियसली हा इकडं मूव होतं सेंटर ऑफ मास, पण तिकडंच मूव होणार आहे. जसं जसं इकडे तर सेंटर ऑफ मास इकडं नाही होणार, पूर्ण सिस्टमसोबत तो मूव होईल, म्हणजे याच्यासोबत तिकडं मूव होईल. मास या साईडला वाढत जातो आहे. बघा, सपोज सेंटर ऑफ मास इथं राहिलं असतं. ओके, याला मी फोर्स केला, हा इकडं मूव होतं, म्हणजे मास कुठं वाढतं आहे, या डायरेक्शनला वाढतं आहे ना, म्हणजे सेंटर ऑफ मास पण तिकडं मूव होईल. मग सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी काय 10 आहे, याची काय 14 आहे. आपल्याला फाइंड करायचे V5, व्हेलॉसिटी ऑफ दिस ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. मग ती काय, सेंटर ऑफ मास 10 मीटर/सेकंड जातो आहे, हा जातो आहे 14 मीटर/सेकंड. दोघं सेम डायरेक्शनला आहे, तर काय होईल तो 14 - 10 4 मीटर/सेकंड.
14 minus 10 4 मीटर पर सेकंड. व्हॉट अबाउट दिस जस्ट आफ्टर किक. मी आताच बोललो किक मारल्यानंतर काय होईल, याला वेलोसिटी मिळेल. हा ब्लॉक स्प्रिंगला तिकडं पुश करायला स्टार्ट करेल. पुश करतोय, कॉम्प्रेस होते. म्हणजे किक मारल्यानंतर लगेच हा मूव होणार आहे का, मूव होणार नाही. मॅक्झिमम कॉम्प्रेशन झाल्यानंतर हा मूव व्हायला स्टार्ट होईल. मॅक्झिमम कॉम्प्रेशनच्या याची वेलोसिटी का असेल, ती सेंटर ऑफ मासच्या विथ रिस्पेक्ट टू घ्या और डायरेक्टली घ्या, तील काय 0. Okay, that's enough.